प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. देव चांगला आहे. आज या सकाळच्या समय पुन्हा एकदा प्रभूने एक संधी दिली, त्याबद्दल आम्ही देवाचा धन्यवाद करूया. आज पुन्हा एकदा प्रभूने मानव जातीवरती दया केली आणि त्याचा अनुग्रह त्याने तुम्हाला आणि मला दिला, त्याबद्दल देवाचा धन्यवाद करूया. आज आम्ही पुन्हा एकदा देवाचं वचन ऐकण्याची संधी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिली. आज आम्ही ऐकूया की परमेश्वराचा सन्मान करणे म्हणजे काय. प्रियानो, आज जग जसा सन्मान करतं तसा आम्हाला परमेश्वराचा सन्मान करायचा नाही आहे. तर देवाचं वचन परमेश्वराचा सन्मान करण्याविषयी काय शिकवतं, आम्ही कसा परमेश्वराचा सन्मान केला पाहिजे, कसा परमेश्वराचा आदर आम्ही केला पाहिजे. एक विश्वासणाऱ्या कुटुंबाचं कर्तव्य आहे की त्याने आपल्या आत्मिक जीवनात, विश्वासाच्या जीवनात, आचरणाच्या जीवनात परमेश्वराचा प्रथम त्याने सन्मान करावा आणि मग आपलं आयुष्याचं अनुकरण त्याने करावं. आज मागील भागामध्ये आम्ही पाहिलं की परमेश्वराचा सन्मान करणं हे मनुष्यासाठी, परमेश्वराला ओळखण्यासाठी एक आव्हान परमेश्वराने केलं होतं. आज आम्ही ऐकणार आहोत, जर आम्ही परमेश्वराचा सन्मान केला नाही दान, दशमांश, विशेष भेटच्याद्वारे, तर प्रियानो आम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या कधीच निरोगी राहू शकत नाही. आज आम्ही आरोग्यासाठी रोज प्रार्थना करत आहोत, कुटुंब ब्लेसेड होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, आमच्या जीवनामध्ये देवाने यश द्यावं, बरकत द्यावी, भरपुरी द्यावी यासाठी आम्ही अहोरात्र प्रभूजवळ बसत आहोत. पण कधी त्या गोष्टीचा विचार केला आहे का, जर मी परमेश्वराचा सन्मान केला नाही, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे माझं जीवन मी चालवलं नाही, परमेश्वराची अपेक्षा उभ्या आयुष्यात मी कधी जाणून घेतली नाही आणि परमेश्वराचं ते परमेश्वराला मी कधी प्रामाणिकपणे दिलं नाही, तर कसा मी निरोगी राहील, कसं मी आशीर्वादाचं जीवन जगेल, कसं माझ्या जीवनामध्ये देव त्याचे स्वर्गीय भंडार खोलून, आकाश कपाटे खोलून परमेश्वर मावणार नाही एवढे आशीर्वाद मला प्रभू दे. आम्ही तो विचार करत नाही आहे. आम्ही आमच्या प्रपंचाचा विचार करतो, आमच्या कुटुंबाचा विचार करतो, आम्ही आमच्या सुखादुःखाचा विचार करतो, आम्ही आमच्या व्यक्तिगत भौतिक गरजाचा आम्ही विचार करतो, आम्ही भविष्याचा विचार करतो, पण आम्ही परमेश्वराचा विचार करत नाही. आम्हाला सुखदुःख करण्यासाठी पैसा मिळतो, व्यवहार करण्यासाठी आम्हाला पैसा मिळतो, जगाची प्रत्येक घेणं देण्यासाठी आम्हाला पैसा मिळतो, मग परमेश्वराचं ते परमेश्वराला देण्यासाठी आमच्याकडं काय पैसा नाही का. मी पुष्कळ लोकांना शिकवतो की ज्यावेळेस तुमचे नातेवाईक आजारी पडतात आणि ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे नसतात त्यावेळेस तुम्ही काय करताल. काय तुमच्याकडे पैसे आल्यानंतर तुम्ही त्यांना भेटायला जाताल का. नाही. आम्ही कुठंतरी उसणं पासणं करणार, कुणा कोणतरी आम्ही थोड्या वेळ उसणं घेऊन आम्ही आमचं सुखदुःख करणार. का नको त्या लोकांना वाईट वाटेल की त्यांना माहीत असून सुद्धा ते आम्हाला भेटायला आले नाही. प्रियानो, मनुष्य नाराज होऊ नये म्हणून आम्ही कर्ज काढू शकतो, उसणं घेऊ शकतो, गहाण आम्ही ठेवू शकतो, एखादी वस्तू आम्ही विकून त्यांना फक्त भेटायला जाऊ शकतो. त्यांची बराबरी करण्यासाठी आमच्याजवळ पर्याय आहेत, पण परमेश्वराचं देण्यासाठी आमच्याकडं पर्याय नाही आहेत. आणि म्हणून आजचा मनुष्य दुःखी का आहे, आजचा मनुष्य खाली हात का आहे, आज त्याचं घर रिकामं का आहे, त्याची जीवनाची धाव, आज त्याच्या जीवनाचं काम आज अधुरं का आहे, कारण तो परमेश्वराचा सन्मान करण्यामध्ये अधुरा पडला, अपुरा पडला. प्रियानो, बायबल याविषयी असं बोलतो, आजचे लोक शारीरिक मानसिकरित्या बरे का होत नाही. व्हॉट इज द रिझन. काय प्रॉब्लेम आहे की आजचे लोक बरे होत नाहीये. दवाखान्यामध्ये जा, जगाचा अनेक पर्याय ते उपलब्ध करतात, पण तरी पण पाहिजे तसं रोगमुक्तीचं साधन त्यांच्याकडे नाही आहे. मेडिसिन त्यांच्या जवळ आहे, हॉस्पिटल त्यांच्या जवळ आहे, पर्याय त्यांच्या जवळ आहेत, पण त्यांच्याकडे रोगमुक्त करणारा परमेश्वर नाही. काय म्हणतो देवाचं वचन आम्ही वाचूया. यशया
याचा ग्रंथ, याचा 3रा अध्याय आणि वचन नंबर 7 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं? त्या दिवशी तो ओरडून म्हणेल, मी दुरुस्ती करणारा, मी रिपेरिंग करणारा होणार नाही. माझ्या घरामध्ये, माझ्या भंडारामध्ये अन्न नाही, वस्त्र नाही. मला लोकांचा नायक करू नका. बायबल यशया कर्वे आम्हाला हे शिकवतं. आजचे लोक समाधानी का नाहीये? आजचे लोक शांतीमध्ये का नाहीये? आजचे लोक आशीर्वादामध्ये का नाहीये? आजचे लोक देवाच्या कृपेमध्ये का नाहीये? आजचे लोक देवाच्या उपस्थितीमध्ये का नाहीये? आजचे लोक देवाकडून ब्लेसेड का नाहीये? कारण बायबल सांगतं, स्वतः परमेश्वर असं म्हणतो, तुमच्या घरात पुष्कळ प्रकारची रेलचेल आहे, पण परमेश्वराच्या भंडारामध्ये, परमेश्वराच्या घरामध्ये अन्न नाही. ज्या घरातून परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, ज्या वेदीवरून परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, ज्या चर्चमधून परमेश्वर तुमच्या आशीर्वादाचे मार्ग मोकळे करणार आहे, त्याच्या भंडारामध्ये आम्हाला देण्यासाठी किंवा त्याच्याकडं तुम्हाला देण्यासाठी काही शिल्लक नाहीये. कसे लोक आशीर्वादित होतील? परमेश्वराचं भंडार खाली आहे, परमेश्वराची वेदी खाली आहे, ज्या वेदीवरती इस्रायल लोक अर्पण करत होते आणि मग वेदी तृप्त झाली म्हणजे इस्रायल लोक आशीर्वादित होत होते. पण आज ती वेदी खाली आहे, ते भंडार खाली आहे. आज त्याच्या भंडारामध्ये अन्न नाही. तुम्हाला तृप्त करण्यासाठी परमेश्वराकडे ब्लेस आहेत, पण तो त्याच लोकांना ब्लेसेड करतो जे लोक परमेश्वराच्या वेदीची, परमेश्वराच्या भंडाराची, परमेश्वराच्या मंदिराची काळजी करतात आणि परमेश्वराचा सन्मान करण्यासाठी तडजोड करत नाहीयेत, तर परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जे ते वागतात, त्याच लोकांचे हातचे काम परमेश्वर कठीण काळातही चालू ठेवणारा परमेश्वर आहे. मला सांगायचं या ठिकाणी एकच आहे. त्या ठिकाणी वचनामध्ये असं म्हणतं, मी दुरुस्ती करणारा परमेश्वर नाही. दुरुस्ती करण्यासाठी जगामध्ये अनेक पर्याय आहेत. गॅरेज आहेत, हॉस्पिटल आहेत. गाडी खराब झाली, गॅरेजमध्ये घेऊन जा. मनुष्य बिघडला, हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. परमेश्वर म्हणतो, तुमच्यासाठी जगाकडं पर्याय आहेत. तुम्ही तिथं जाऊन दुरुस्त व्हा, तुम्ही तिथं जाऊन नीट व्हा, तुम्ही तिथं जाऊन बरे व्हा. आणि जो साठवलेला पैसा तुम्ही आहे, जे साठवलेलं धन तुम्ही आहे, ते त्या नाशवंत गोष्टीमध्ये खर्च करा. पण या ठिकाणी फुकट तुम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर आजही चर्चमध्ये तुमची वाट पाहत आहे. निर्गम 15:26 मध्ये देवाचं वचन सांगतं, यहोवा परमेश्वर रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आणि ज्या मंदिरातून देवाचं आरोग्य निघतं, ज्या वेदीवरून देवाचं आरोग्य निघतं, ती आजही वेदी तुमच्या अर्पणाविना खाली आहे. मग तो कसा तुम्हाला दुरुस्त करेल? कसा तो परमेश्वर तुम्हाला रिपेअर करेल? कसा तो परमेश्वर तुम्हाला रोगमुक्त करेल? कसा तो परमेश्वर तुम्हाला पीडामुक्त करेल? कसा तो परमेश्वर तुम्हाला श्रापमुक्त करेल? जर परमेश्वराच्या भंडारातच अन्न नाही, तिथून तुम्हाला तृप्त होण्याची किंवा आशीर्वादित होण्याची आशा नाही. साधन नाही की तुम्ही तिथं जाऊन परमेश्वराजवळ बसू शकता आणि परमेश्वर तुम्हाला देईल. नाही बरं प्रियानो, बायबलमध्ये लिहिलं, जर आम्ही दान दशमांश अर्पण जर दिलं तर आमच्या जीवनात काय होईल प्रियानो? शास्त्र असं बोलतं, जर आम्ही दान दशमांश विशेष भेट प्रामाणिकपणे आमचा कमाईचा 10वा भाग, उत्पन्नाचा 10वा भाग परमेश्वराच्या भंडारात आम्ही नित्य नेमाने जर दिला, तर शास्त्र हे बोलतं, स्तोत्रसंहिता 107 आणि वचन नंबर 20 मध्ये देवाचं वचन अतिशय प्रबळपणे आज मनुष्याला तो बोलत आहे आणि मनुष्याने ऐकावं की देव मला ह्या वचनाद्वारे काहीतरी बोलत आहे. स्तोत्रसंहिता 107 अध्याय आणि वचन नंबर 20 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं? तो आपले वचन पाठवतो, त्या लोकांना बरे करतो. कोणत्या लोकांना? जे परमेश्वराच्या भंडारात अन्न असावं आणि तिथून देवाने आम्हाला तृप्त करावं, तिथून देवाने आम्हाला शारीरिकरित्या, मानसिकरित्या, भौतिकरित्या, पारिवारिकरित्या, व्यक्तिगतरित्या देवाने आम्हाला सदृढ ठेवावं, देवाने आम्हाला आरोग्याने
आरोग्याने भरावं, देवाने आम्हाला निरोगी ठेवावं, यासाठी जे अहोरात्र प्रयत्न करतात की देवाचं भंडारामध्ये अन्न असावं, देवाच्या विधीवरती अर्पण असावं, त्या लोकांना बायबल सांगतं स्तोत्र 107 वचन 20 मध्ये तो आपले वचन पाठवतो, त्या लोकांना बरं करतो, नाशापासून त्यांचा बचाव तो करतो. त्या लोकांचा बचाव करण्याचं सामर्थ्य परमेश्वर आपल्या भंडारातून पाठवतो. जे लोक परमेश्वराच्या विधीची काळजी घेतात, जे लोक परमेश्वराच्या भंडाराची काळजी घेतात, जे लोक परमेश्वराचं भंडार रिकामं राहू नये, जे परमेश्वराचं घर रिकामं राहू नये, जे परमेश्वराची विधी अर्पणाविषयी सुनी राहू नये किंवा रिकामी राहू नये, याची जे काळजी घेतात ना, बायबलमध्ये असं लिहिलं, परमेश्वर त्यांच्यासाठी स्वर्गातून वचन पाठवतो आणि प्रभू त्यांना बरं करतो. काय तुम्हाला वाटतं की प्रभूने तुमच्यासाठी आरोग्याचं वचन पाठवावं, प्रभूने तुम्हाला बरं करावं, प्रभूने तुम्हाला दिलेलं अभिवचन तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करावं? प्रभूने दिलेलं अभिवचन हेच आहे की यहोवा परमेश्वर रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे रोग असतील, अनेक प्रकारच्या पीडा अनुभव तुम्ही केले असतील, अनेक प्रकारचे जटिल आणि कठीण आजार तुमच्या शरीरामध्ये असतील. लक्षात ठेवा, परमेश्वरामध्ये ती ताकद आहे की तुमच्या जीवनातील सर्व प्रश्न सोडवणं, तुमच्या जीवनातील सर्व दुःख बदलणं, तुम्हाला रोगमुक्त करणं, तुमचं अंथरूण बदलणं, तुम्हाला निरोगी ठेवणं, हे परमेश्वराच्या हातामध्ये ताकद आहे. पण त्याच लोकांना तो बरं करतो जे परमेश्वराच्या भंडाराची काळजी करतात. वचनाप्रमाणे धार्मिक लोक, बायबलमध्ये असं लिहिलं, वचनाप्रमाणे. जगाला दिसणारे धार्मिक नको आहे, समाजाला दिसणारे धार्मिक नको आहे. बायबल त्या धार्मिक लोकांविषयी असं बोलतं, नीतिसूत्र याचा 21वा अध्याय आणि वचन नंबर 26 मध्ये शलोमोन राजा आजच्या धार्मिक लोकांसमोर एक उदाहरण पेश करत आहे. आजच्या धार्मिक लोकांना तो नीतीचं शिक्षण देत आहे. आजच्या धार्मिक लोकांनी काय करावं हे तो आम्हाला शिकवत आहे आणि म्हणत आहे वचन नंबर 26 मध्ये, कोणी दिवसभर लाभाचे हाव धरतात, धार्मिक देतो, हात आखडीत नाही. कोणीतरी दिवसभर लोभाची हाव करतात, मला एवढं मिळालं पाहिजे, मी एवढं कमवलं पाहिजे, माझ्याजवळ एवढं असलं पाहिजे, माझ्याजवळ तेवढं असलं पाहिजे. त्या जगाच्या लोकांकडे पहा, त्यांच्याकडे किती आहे, माझ्या शेजारच्याकडे पहा, त्यांच्याकडे किती आहे. दिवसभर लोभाची हाव कोणत्या लोकांमध्ये असते? जे जगिकरित्या आशीर्वादित होण्याची धडपड करत आहे, जे जगिकरित्या फलसंपन्न होण्याची अपेक्षा करत आहे, जे जगिकरित्या परमेश्वरापासून मिळणाऱ्या आशीर्वादाची नाही पण जगाची बराबरी करण्याचा आशीर्वाद मिळण्याची खटपट करत आहे, त्या लोकांच्या जीवनामध्ये लोभाची हाव असते. पण शास्त्र असं बोलतं, धार्मिक निर्भय राहतो, कारण त्याला माहीत आहे माझी गरज पुरवणारा माझा परमेश्वर आहे. धार्मिक देतो. कोणता धार्मिक? ज्याला परमेश्वराच्या मंदिराची काळजी आहे, ज्याला परमेश्वराच्या भंडाराची काळजी आहे, तो धार्मिक. ज्याने आपलं जीवन परमेश्वरासाठी समर्पित केलं, तो धार्मिक. तो धार्मिक देतो, हात आखडत नाही. तुम्ही आज हात आखडताल, तुम्ही आज स्वतःचा विचार करताल, तुम्ही आजचा विचार करून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी तुम्ही साठवणूक करत असाल. लक्षात ठेवा, साठवणूक करणं वाईट नाही आहे. वाईट एका गोष्टीचं आहे, देवाचं देवाला न देणं हे साऱ्यात मोठं पाप आहे. मलाखी जसं म्हणतं की मलाखीच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये जसं मलाखी म्हणतो की परमेश्वर असं लोकांना म्हणतो की तुम्ही मला फसवलंय, तुम्ही मला ठकवलंय. आणि मग ते विश्वासणारे जगिक विश्वासणारे लोक परमेश्वराला म्हणतात, परमेश्वर आम्ही कोणत्या बाबतीत तुला फसवलंय, आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवलंय. तेव्हा परमेश्वर म्हणतो दान आणि दशमांशच्या बाबतीत तुम्ही मला फसवलेलं आहे.
धार्मिक देतो प्रियानो, तो वचनाशी तडजोड करत नाहीये, तो वचन रद्द करत नाहीये. देवाच्या वचनाचा धार्मिक वचन रद्द करत नाहीये, वचन पूर्ण करणारी कृती त्याच्या हातातून घडते. म्हणून शास्त्र सांगतं धार्मिक देतो, हात आखडत नाही. काय तुम्ही वचनाचे धार्मिक आहात? तुमचं कुटुंब वचनाचं धार्मिक आहे? परमेश्वराच्या नजरेतील कृती करणारे तुम्ही धार्मिक आहात? आज तुम्हाला घेण्यासाठी जशी देवाकडून ओढ लागते, तशी देण्यासाठी पण स्पर्धा लागू द्या. तशी देण्यासाठी सुद्धा तुम्ही तयारी करा. कारण याच्याहून समजतं तुम्ही परमेश्वराचा किती सन्मान करता. याच्याहून समजतं तुम्ही परमेश्वराचा किती आदर करता. याच्याहून समजतं तुमच्या देण्यावरून, तुमच्या अर्पण करण्यावरून, तुमच्या प्रत्येक गोष्टीच्या आचरणावरून हे समजतं तुम्ही किती देवाचा सन्मान प्रामाणिकपणे करता. ते विश्वासी बना ज्याची आशा माझ्या देवाने तुमच्याकडे ठेवली आहे. प्रियानो, बायबलमध्ये महत्वाची गोष्ट आहे, जर आपण सर्वस्व देवाला संतोषाने दिलं तर काय होईल? लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न काय आहे? आपण सर्वस्व संतोषाने, आनंदाने, प्रामाणिकपणे देवाला दिलं तर काय होईल? तुम्ही विचार करता, पास्टर आम्ही सर्वस्व देवाला दिलं, मग आम्हाला काय आहे? आमच्या मुलाबाळांना काय आहे? आमच्या भविष्यासाठी काय आहे? बायबल सांगतं उद्याची चिंता उद्यासाठी करा. फक्त प्रार्थना करा. देवाचं काम तुम्हाला दिलंस त्याबद्दल मी तुझे उपकार मानतो. मला एक बोलायचं आहे की आपण सर्वस्व देवाला जर दिलं तर पहिली गोष्ट, देवाकडून ही पहिली गोष्ट घडते की देव तुमच्या कष्टाचं स्मरण करणारा देव आहे, आठवण करणारा देव आहे. आज जगात तुम्हाला तुमच्या नातेवाईकाची आठवण येत असेल, तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीची आठवण येत असेल, तुम्हाला तुमच्या मित्र मैत्रिणीची आठवण येत असेल, तुम्हाला तुमच्या आप्तजनाची आठवण येत असेल, ज्याने कदाचित तुम्ही वाईट काळामध्ये असाल त्यावेळेस त्या जगातील लोकांनी तुमची मदत केली असेल, त्या लोकांची तुम्हाला आठवण येत असेल. ज्याने तुम्हाला कष्टामध्ये मदत केली, ज्याने तुम्हाला दुःखामध्ये मदत केली, ज्याने तुम्हाला अपयशामध्ये मदत केली, ज्याने तुम्हाला अतिशय कठीण काळामध्ये मदत केली, त्या लोकांची तुम्हाला आठवण येत असेल. पण बायबल याविषयी असं बोलतं, तुम्ही सर्वस्व देवाला दिलं तर काय होतं? पहिली गोष्ट घडते की देव तुमच्या कष्टाचं स्मरण करतो, आठवण करतो. कोणते कष्ट? तुम्ही आजारी आहात हे कष्ट, तुम्ही उपाशी आहात हे कष्ट, तुमच्याकडं आज काहीच नाही हे कष्ट नाही. शास्त्र असं बोलतं, स्तोत्रसंहिता 132 अध्याय आणि वचन नंबर 1 मध्ये स्तोत्रकर्ता या ठिकाणी प्रार्थना करत आहे. आज आम्ही पण प्रार्थना करतो, मंडळी पण प्रार्थना करते, जग पण प्रार्थना करतं, पण आपल्या प्रार्थना या स्वार्थी प्रार्थना आहेत. आपल्या प्रार्थना या लोभाच्या प्रार्थना आहेत. आपल्या प्रार्थना या व्यक्तिगत पश्चातापासाठी नाहीत. पण दाविदाची प्रार्थना पहा, परमेश्वराच्या सेवकाची प्रार्थना पहा. काय म्हणतो देवाचं वचन? स्तोत्र 132 वचन 1 मध्ये, हे परमेश्वरा दाविदा प्रीत्यार्थ त्याच्या सर्व कष्टाचे स्मरण कर. स्तोत्रकर्ता या ठिकाणी स्पष्ट म्हणत आहे, हे परमेश्वरा दाविदा प्रीत्यार्थ त्याच्या सर्व कष्टाचं स्मरण कर. दावीद कसा शाऊल राजापासून पळाला,
कसं तो भीत आपलं जीवन त्याने कष्टामध्ये घालवलं, किती त्याने पश्चाताप केला, किती तो प्रामाणिकपणे जगला, किती त्याने देवाचं भय त्याने धरलं, किती कष्ट त्याने केले, आणि कसा तो देवा तुझ्या मनासारखा राहिला. तो हे म्हणाला नाही की दाविदाने कसं उन्हातानामध्ये काम केलं, त्याने किती कष्ट केले. कष्ट दोन प्रकारचे आहेत. देवाने लावून दिलेले तुमच्या मागचे कष्ट वेगळे आहेत, आणि प्रभूसाठी कष्टाने जीवन खर्च करणं ते कष्ट वेगळे आहेत. जसं आदामाला देवाने म्हटलं की तू आपल्या निढाळाच्या घामाने काय करशील, भाकर खाशील. आज ते कष्ट परमेश्वराने तुमच्या मागं लावून दिलेत. पण ज्याला परमेश्वराने आपल्या सेवेसाठी निवडून वेगळं केलं, स्वर्गाच्या गोष्टीसाठी निवडून वेगळं केलं, ते दुःखाचे कष्ट वेगळे आहेत. काय परमेश्वराने तुमची आठवण करावी असं कोणतं चांगलं काम तुम्ही केलं की ज्याच्यामुळे आज परमेश्वराने तुमच्या कष्टाची आठवण करावी, तुमचे दिवस बदलावे, तुमचं दुःख बदलावं, तुमचं क्लेश बदलावे, तुमचे सर्व आजार बदलावे, तुमचे रोग त्याने अश्रू पुसावे, तुमचे रोग त्याने बरे करावे, तुमचे क्लेश त्याने नष्ट करावे, असं कोणतं चांगलं काम तुम्ही आज परमेश्वराच्या नजरेमध्ये केलं? ह्या वर्षात असं कोणतं चांगलं काम तुम्ही केलं? ह्या महिन्यात असं कोणती चांगली योजना तुम्ही मंडळीसाठी आखली? असा कोणता संकल्प तुम्ही देवाच्या सेवकासाठी तुम्ही चांगला पूर्ण केला? आज परमेश्वराच्या विधीविषयी, परमेश्वराच्या भंडाराविषयी, परमेश्वराच्या घराविषयीचा कोणता योजनेचा मॅप तुम्ही तयार केला की ज्याच्यासाठी तुम्ही कष्ट करत आहात, परमेश्वरासाठी तुम्ही कष्ट करत आहात, चर्चसाठी तुम्ही कष्ट करत आहात, परमेश्वराच्या सेवकासाठी तुम्ही कष्ट करत आहात, असा कोणता मॅप तुम्ही तयार केला आणि त्यानुसार तुम्ही कष्ट करत आहात? तर लक्षात ठेवा, ज्यासाठी तुम्ही कष्ट करत आहात त्या कष्टाचं स्मरण, त्या कष्टाची आठवण माझा देव परमेश्वर करेल. देवाच्या सेवकासाठी तुम्ही काय कष्ट केले? असं कोणता प्लॅन फ्युचरसाठी, भविष्यासाठी तुम्ही देवाच्या सेवकासाठी तयार केला? परमेश्वराच्या भंडाराविषयी, परमेश्वराच्या मंदिराविषयी कोणती सेवेचा योजनेचा प्लॅन तुम्ही तयार केला की परमेश्वराचं भंडार मी कधीच रिकामं ठेवणार नाही, मी चर्चमध्ये अशी कुठलीच वस्तू कमी पडू देणार नाही, असा कोणता मॅप तुम्ही तयार केला? अशी कुठली कल्पना तुम्ही तयार केली की त्याच्यासाठी आज तुम्ही अहोरात्र झटत आहात, कष्ट करत आहात आणि मग त्या कष्टाचं स्मरण परमेश्वराने केलं नाही? तुम्ही एखाद्या वेळेस ओव्हर टाईम कराल, काही महिने तुम्ही ओव्हर टाईम काम करून कमवता, त्याची आठवण कुटुंब करेल की नाही याने अतिशय कष्टाने कमवलेला आहे, त्याची स्तुती जग करेल. पण लक्षात ठेवा, जर आज परमेश्वराच्या विधीविषयी, परमेश्वराच्या भंडाराविषयी, चर्चविषयी, सेवकाविषयी जर तुम्ही चांगला मॅप तयार केला असेल, चांगली योजना तयार केली असेल, चांगले कष्ट तुम्ही त्याच्यासाठी करत असाल, तर त्या कष्टाचं स्मरण करणारा माझा देव आहे, आठवण करणारा माझा देव आहे. शास्त्र सांगतं, राहाब वेश्येने जे कष्ट देवाच्या लोकांसाठी केले तिची परतफेड देव विसरला नाहीये. जर तिचे कष्ट देव आठवण करतो, विधवा स्त्रीने सेवकासाठी केलेलं एक ग्लासभर पाणी आणि कोरभर भाकरीसाठी जिने केलेले कष्ट माझा देव तिचा विसरला नाही. जिने परमेश्वराने, जी एक अतिशय विधवा होती, गरीब होती, दरिद्री होती, तिने आपली सर्व उपजीविका परमेश्वराच्या भंडारामध्ये टाकली, त्या विधवेचे कष्ट देव विसरला नाही. जी एक पापी स्त्री, जिच्याकडे बहुमूल्य तेलाची कुपी होती, अलाबास्त्र कुपी तिच्याकडे होती,
त्या स्त्रीने ते बहुमूल्य तेल आपणासाठी खर्च केलं नाही, पण प्रभूच्या मस्तकावरती तिने ते ओतलं आणि प्रभूचे पाय तिने पुसले. त्या स्त्रीचे कष्ट जर देव विसरला नाही तर लक्षात ठेवा, जे प्रभूच्या सेवकासाठी, जे प्रभूच्या भंडारासाठी, जे प्रभूच्या मंदिरासाठी, जे प्रभूच्या योजनेसाठी कष्ट करतील, काय त्यांचे कष्ट देव विसरेल का? जिने अलाबास्त्र कुपी आपल्यासाठी विकत घेतली, सुगंधी द्रव्य तिच्यामध्ये टाकलं आणि तिने ते अलाबास्त्र 2021 वर्षापूर्वी 300 रुपयाला विकणारं तेल तिने प्रभूसाठी खर्च केलं. त्याचे कष्ट जर देव विसरला नाही आणि देव म्हटला की जोपर्यंत जगाच्या पाठीवरती सुवार्ता गाजवली जाईल त्यावेळेस या स्त्रीची प्रशंसा केली जाईल. तिच्या कष्टाचे आजही जर आठवण होते, 2021 वर्ष संपत आलंय, जर तिच्या कष्टाचं स्मरण प्रत्येकाच्या तोंडातून परमेश्वर करणार आहे, तुम्ही देवाच्या सेवकासाठी, मंडळीसाठी, भंडारासाठी, योजनेसाठी कष्ट करता तर परमेश्वर तुमच्या हाताला यश देणार नाही का? तुम्ही कमवलेल्या गोष्टीवरती परमेश्वर बरकत देणार नाही का? देव तुमच्या प्रत्येक कष्टाचं स्मरण करणार नाही का? तुमच्यामुळे तुमच्या 10व्या पिढीपर्यंत परमेश्वर तुमच्या कष्टाचं स्मरण करेल. कारण स्तोत्र करतो, या ठिकाणी प्रार्थना करतो, हे परमेश्वरा दाविद्या प्रित्यार्थ त्याच्या कष्टाचं स्मरण कर. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला सर्वस्व देण्याचा प्रयत्न करतो, कृती आम्ही करतो, त्यावेळेस पहिली गोष्ट आमच्या संबंधाने घडते, तुमच्या संबंधाने घडते, परमेश्वर कष्टाचं स्मरण करतो. तुम्ही ज्या कामात हात घालता ते काम सफल होईल. दुसरी गोष्ट, आज तुम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करत आहात, तुम्ही आज परमेश्वराजवळ उपवास करत आहात, तुम्ही आज परमेश्वरासमोर नीतिमान जगण्याचा प्रयत्न करत आहात, काय त्या गोष्टीची आठवण परमेश्वर करत आहे? जग म्हणेल वाव किती सुंदर धार्मिक जीवन आहे, लोक टाळ्या वाजवतील, सत्कार करतील, विसरून जातील. माझा देव विसरणारा परमेश्वर नाही आहे. बायबलमध्ये असं लिहिलं, परमेश्वर तुमच्या विनवणीची आठवण करणारा परमेश्वर आहे. काय प्रार्थना तुम्ही करत आहात, कोणासाठी तुम्ही अतिशय व्याकुळ भावनेने प्रार्थना करत आहात, प्रत्येक विनवणीची आठवण करणारा माझा परमेश्वर आहे. काय म्हणतं बायबल? लुकाचं शुभवर्तमान 1 अध्याय वचन 13 मध्ये आमच्या विनंतीचं स्मरण करणारा परमेश्वर आहे. आज लाखो लोक प्रार्थना करत आहे, आज लाखो लोक देवाजवळ रडत आहे, आज लाखो लोक परमेश्वरासमोर पश्चाताप करत आहे, पण काय त्यांच्या विनवणीचं, त्यांच्या प्रार्थनेचं आठवण परमेश्वराने काढली का? काय म्हणतं लुकाचं शुभवर्तमान 1 अध्याय वचन 13 मध्ये? देव दूताने त्याला म्हटले, जखर्या भिवू नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. पहा, बायबलमध्ये असं लिहिलं माझ्या प्रियानो, परिपाठाप्रमाणे जखरेला धूप जाळण्याची सेवा परमेश्वराकडून ज्यावेळेस मिळाली आणि तो आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे परंपरेने परमेश्वरासमोर धूप जाळत असताना स्वर्गदूत त्या मंदिरामध्ये उतरला आणि मंदिरामध्ये तो सेवा करत असताना स्वर्गदूताचा निरोप त्याच्याकडे काय आला? देवदूताने त्याला म्हटले, त्या जखर्याला असं म्हटलं, जखर्या भिवू नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. परमेश्वर पहिल्यांदा कष्टाचं स्मरण करतो, नंबर 2 परमेश्वर विनंतीचं स्मरण करतो, आठवण करतो. आज तुम्ही सेवा करत आहात, आज तुम्ही उपवास करत आहात,
आज तुम्ही आराधना करत आहात, आज तुम्ही स्तोत्र गात आहात, आज तुम्ही गीत गात आहात, आज तुम्ही आध्यात्मिक प्रबंध करत आहात, आज तुम्ही आत्मिक नियोजन करत आहात, काय परमेश्वराने तुमच्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण केलंय का? आज जेव्हापासून तुम्हाला ख्रिस्त समजलेला आहे तेव्हापासून तुम्ही प्रार्थनाशील आहात, तेव्हापासून तुम्ही आसू गाळत तुम्ही प्रार्थना करत आहात. पश्चातापी हृदय घेऊन तुम्ही प्रार्थना करत आहात. कुटुंबातील लोक बदलावे म्हणून तुम्ही प्रार्थना करत आहात. समाज बदलावा म्हणून तुम्ही प्रार्थना करत आहात. जागृती यावी म्हणून तुम्ही प्रार्थना करत आहात. आणि या सर्व प्रार्थना काय प्रभूच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करत आहात का? जसं बायबल सांगते इर्मियाच्या पुस्तकामध्ये 33वा अध्याय वचन 3 मध्ये, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. रोमकराचं पत्र 10वा अध्याय वचन 12 मध्ये असं म्हणतं, जे त्याचा धावा करतात त्यांच्या प्रत्येक हाकेला उत्तर देणारा तो संपन्न असा देव आहे. प्रत्येक हाकेला, प्रत्येक प्रार्थनेला देवाने उत्तर द्यावं. मग आज तुमच्या प्रार्थनेची आठवण स्वर्गामध्ये का होत नाहीये? आज तुमची प्रार्थना शेजारचे लोक ऐकतील, आज तुमची प्रार्थना मंडळी ऐकेल, आज तुमची प्रार्थना चर्च ऐकेल, आज तुमची प्रार्थना नातेवाईक ऐकतील, आज तुमची प्रार्थना समाज ऐकेल. पण काय तुमच्या विनंतीचं स्मरण परमेश्वराने केलं आहे? तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुमच्या हातामध्ये आहे. देवाने दिलेलं उत्तर तुमच्याकडं आहे. देवाने दिलेले आशीर्वाद तुमच्याकडं आहे. देवाने दिलेलं अभिवचन तुमच्याकडं आहे. देवाने दिलेलं काम तुमच्याकडं आहे. देवाने दिलेली जशी सेवा जखऱ्याला मिळाली, परिपाठाप्रमाणे जी सेवा आज जखऱ्याला मिळाली, तशी देवाच्या योजनेपासून मिळालेली सेवा तुमच्या हातामध्ये आहे. देवाने दिलेले पाचारण तुमच्या हातामध्ये आहे. देवाने दिलेले आत्मे तुमच्या हातामध्ये आहे. देवाने दिलेले वरदान तुमच्या हातामध्ये आहे. देवाने केलेलं काम तुमच्या जवळ आहे. जर नसेल तर लक्षात ठेवा, तुमच्या विनंतीचं स्मरण जग करेल, मंडळी करेल, पण परमेश्वर करणार नाही. परमेश्वराने आठवण काढावी स्वर्गामध्ये की माझा सेवक प्रार्थना करत आहे. परमेश्वराने विनंतीची आठवण करावी, माझी मुलगी प्रार्थना करत आहे, माझा मुलगा प्रार्थना करत आहे, माझं मंदिरातले लोक प्रार्थना करत आहे, माझं चर्च मधले लोक प्रार्थना करत आहे. त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी मला स्वर्ग सोडून मंडळीमध्ये उतरावं. माझ्या लोक प्रार्थना करत आहेत, स्वर्ग सोडून त्यांच्या घरामध्ये मी जावं. जसं जखऱ्याला दर्शन दिलं तसं तुम्हालाही दर्शन मिळावं. काय ती अपेक्षा आहे? काय ते दर्शन आहे? दाविदा प्रित्यार्थ त्याच्या कष्टाचं स्मरण कर. जखऱ्या प्रित्यार्थ निरोप आला की हे जखऱ्या भिवू नकोस, तुझ्या विनंतीचं स्मरण, तुझ्या प्रार्थनेची आठवण परमेश्वराने स्वर्गात काढलेली आहे की माझ्या मनासारखी सेवा करणारा, परिपाठाप्रमाणे सेवा करणारा, नियमाप्रमाणे सेवा करणारा, शेड्यूलप्रमाणे सेवा करणारा, वचनाप्रमाणे सेवा करणारा, पाचरणाप्रमाणे सेवा करणारा, दर्शनाप्रमाणे सेवा करणारा, आत्म्याप्रमाणे प्रार्थना करणारा, तळमळ करणारा, सेवा करणारा माझ्या व्यक्तीची प्रार्थना मला ऐकावी लागल आणि तिथून मला उत्तर येईल की पास्टर घाबरू नका, तुमची प्रार्थना ऐकण्यात आली. सिस्टर घाबरू नका, तुमची प्रार्थना ऐकण्यात आली. विश्वासणाऱ्या लोकांनो घाबरू नका, तुमची प्रार्थना ऐकण्यात आली. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करल त्याला देवाकडून निरोप येईल. तुमची प्रार्थनेचं स्मरण परमेश्वराने स्वर्गामध्ये केलं आहे.
कष्टाचं स्मरण परमेश्वर करतो, प्रार्थनेचं स्मरण परमेश्वर करतो. पण मला एक गोष्ट बोलायचं आहे, प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर तुम्ही गेलात, 10व्या अध्यायामध्ये तुम्ही गेलात, वचन 1 पासून 4 पर्यंत जर तुम्ही गेलात, तर त्या ठिकाणी मला सांगू द्या, वचनामध्ये असं म्हणतं, देवाचा एक सेवक परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्या ठिकाणी तो प्रार्थना करत आहे. वाचूया देवाचं वचन, प्रेषितांची कृत्य याचा 10वा अध्याय, वचन 1 पासून 4 पर्यंत. प्रियानो, आम्ही पण धार्मिक आहोत, जग पण धार्मिक आहे, पण प्रत्येक प्रार्थनेचं नियोजन कसं केलं पाहिजे याविषयीची साक्ष परमेश्वर देत आहे. वाचूया प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय, वचन 1 पासून 4 पर्यंत. कैसरिया येथे हा कर्नलय नावाचा कोणी एक पुरुष इटलीत म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्व देवाचे भय बाळगणारा, लोकांना फार दान धर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. त्याचा स्वभाव त्या ठिकाणी सांगितला, तो अतिशय धार्मिक होता, तो अतिशय दान धर्म करणारा होता आणि अतिशय देवाबरोबर प्रामाणिक तो होता. त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की आपणाकडे देवाचा दूत येत असून, दुपारच्या वेळेस तो प्रार्थना करत असताना स्वर्गाचा दूत त्याच्याकडे येतोय आणि त्याला स्पष्ट बोलत असताना काय म्हणत आहे, कर्नलय अशी आपणास हाक मारत आहे. तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दान धर्म देवाच्या समोर स्मरणात आले आहेत, आठवणीत काढण्यात आले आहेत. ज्यावेळेस आम्ही सर्वस्व संतोषाने देवाला द्यायला शिकतो, त्यावेळेस या साऱ्या गोष्टी घडतात. पहिलं आमच्या कष्टाचं स्मरण, नंबर 2 आमच्या विनंतीचं स्मरण, नंबर 3 आमच्या प्रार्थना आणि दानधर्म परमेश्वराच्या समोर ठेवल्या जातात आणि मग त्या प्रार्थना परमेश्वराला सुगंधदायक असल्यानंतर परमेश्वर त्याची आठवण करतो. कर्नलय त्या कालच्या लोकांमध्ये अतिशय धार्मिक, अतिशय प्रामाणिक आणि अतिशय देवाचं भय धरणारा व्यक्ती होता. त्याचा स्वभाव होता गोर गरीब, अनाथ, विधवा, दीन दुबळे सर्व लोकांना मदत करणं, दानधर्म करणारा, देवाच्या वचनाप्रमाणे दानधर्म करणारा, स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही, जगाला दिसावं पण म्हणून नाही, जगाने प्रशंसा करावी म्हणून पण तो धार्मिक बनला नाही. बायबल सांगतं परमेश्वराच्या वचनाप्रमाणे तो इतरांना मदत करणारा, इतरांचं सुखदुःख वाटून घेणारा, इतरांची गरज जाणून घेणारा, इतरांना मदत करणारा, या त्याच्या स्वभावामुळं बायबल सांगतं तो अधिक देवाजवळ बसू लागला, अधिक देवाजवळ तो प्रामाणिक राहू लागला, अधिक देवाच्या मनासारखा तो वागू लागला, अधिक देवाच्या दर्शनाप्रमाणे जगू लागला. आणि तो जगत असताना बायबल सांगतं दुपारच्या समय प्रार्थना करत आहे आणि प्रार्थना करत असताना स्वर्गाचा निरोप त्याच्याकडे आला आणि म्हणतो, हे कर्नलया, तुझ्या प्रार्थना आणि तुझे दानधर्म परमेश्वरासमोर स्मरण करण्यात आले, आठवण करण्यात आली. प्रियानो, असं कोणतं धार्मिक जीवन आहे? त्या काळात इतके नीतिमान मनुष्य होते, आजच्या काळासारखं शिक्षण त्यांना नव्हतं, नियमशास्त्र होतं त्यांच्याकडे आणि नियमशास्त्र तंतोतंत पाळणं हे त्यांचं आद्य कर्तव्य होतं. आणि बायबल सांगतं ते कर्तव्य पार पाडत असताना असं म्हणतात की तो सर्वस्व नियमशास्त्राच्या अधीन राहून काम करत होता. आणि त्या ठिकाणी त्याला निरोप आला की हे कर्नलया, तुझ्या प्रार्थना आणि तुझे दानधर्म परमेश्वरासमोर आठवणीत काढण्यात आले आहे. कारण शास्त्र याविषयी असं बोलतं की आपण सर्वस्व परमेश्वराला देत असताना
कारण कर्नल शिकला परमेश्वराचा सन्मान कसं करायचं, परमेश्वराची सेवा कशी करायची, परमेश्वराचं मन कसं जिंकायचं आणि परमेश्वराला कसं प्रसन्न करायचं. हा कर्नल देवाच्या मंडळीत राहून, देवाच्या सेवकाबरोबर राहून, विश्वासणाऱ्या लोकांबरोबर चांगल्या प्रकारची फेलोशिप ठेवून, एक संगती ठेवून हा कर्नल शिकला प्रियानो. पण आज मंडळी शिकत नाहीये. आज जगाच्या पाठीवरती असणारी मंडळी हे आचरण शिकत नाहीये. आज सेवकाकडून ती शिकत नाहीये, विश्वासणाऱ्याकडून ती शिकत नाहीये, वचनाकडून मंडळी शिकत नाहीये. आणि म्हणून दुर्दैव हे आहे की आज आमच्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण करणारा निरोप आमच्याकडं नाहीये. पहिल्या सदीच्या मंडळीची खासियत होती की ते लोक एकमेकाकडून शिकत होते. ते स्पर्धा करत नव्हते, ते चढाओढ करत नव्हते. मग कोण चांगलं बनेल हे ते म्हणत नव्हते. मला देवाचं वचन पूर्ण करायचं आहे. नंबर 1, मला देवाचं वचन पूर्ण करायचं आहे. नंबर 2, देवाच्या सेवकाने शिकवलेल्या गोष्टीचं पालन करणं माझं आद्य कर्तव्य आहे. यामुळे ते करत होते. नंबर 3, मंडळीचा नियम आहे त्यामुळं मला करावं लागत आहे म्हणून ते करत होते. नंबर 4, माझ्याकडून परमेश्वराचं वचन आणि कृती पूर्ण व्हावी म्हणून ते शिक्षण आचरण करत होते. म्हणून बायबल सांगतं त्यांच्या प्रत्येकाविषयी देव संतुष्ट होता. आणि ती मंडळी एक दिलाची, एक जीवाची, एक मनाची, ती प्रेषिताच्या शिक्षणात, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर होती. म्हणून बायबल सांगतं तशा लोकांकडे देवाचा निरोप आला की तुमच्या प्रार्थना, तुमचे दान धर्म, तुमच्या विनंत्या, तुमचे कष्ट देवाच्या समोर आठवणीत काढण्यात आले. जी मंडळी देवाच्या सेवकाच्या शिकवलेल्या शिक्षणात, प्रार्थना करण्यात, भाकर मोडण्यात, संगतीमध्ये, मंडळीच्या नियोजनामध्ये, मंडळीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जी कुटुंब किंवा जे लोक तत्पर राहतात त्या लोकांना देव आजही निरोप देणारा देव आहे. आज तुम्ही देवाच्या मंडळीमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा, शिक्षणामध्ये सहभागी व्हा, फेलोशिपमध्ये सहभागी व्हा, प्रार्थनेमध्ये सहभागी व्हा, भाकर मोडण्यामध्ये एक चित्ताने, एक मनाने, एक दिलाने, एक विचाराने, एक सहभागितेने, एक मनाने ज्यावेळेस तुम्ही सहभागी होताल, जर निरोप दाविदाकडे येऊ शकतो, जर निरोप जखऱ्याकडे येऊ शकतो, जर निरोप कर्नलाकडे येऊ शकतो, तर निरोप तुमच्याकडे यायला का उशीर लागणार? तुमच्याकडे पण निरोप येईल. पण काय आम्ही परमेश्वराचा सन्मान दान, दशमांश, विशेष भेटच्या द्वारे प्रामाणिकपणे करतो का? एखाद्या महिने देतो, 2-4 महिने बंद करतो. जसं मराठीमध्ये म्हण आहे, आली लहर तर केला कहर. एखाद्या टाईमाला देणं आणि विसरून जाणं, एखाद्या टाईमाला दिल्यानंतर त्याचा गाजावाजा करणं. माझं नाव का पुकारलं नाही, माझं नाव पाळक साहेबांनी घेतलं नाही, मी देतो पण माझ्या गोष्टीची स्तुती होत नाही. प्रियानो, तुम्ही देता, देवावर उपकार करत नाही आहे. जर तुम्ही देवाच्या मंडळीचा भाग आहात तर मंडळीच्या शिक्षणामध्ये तुम्ही सदैव तत्पर राहिलं पाहिजे. जर तुम्ही सर्वस्व देवाला द्यायला तयार आहात, पहिल्या गोष्टीचं कष्टाचं स्मरण, नंबर 2 विनंतीचं स्मरण, नंबर 3 दान, दशमांश, विशेष भेटचं स्मरण, आणि चौथी गोष्ट तुमच्या सात्विक आचरणाची आठवण परमेश्वराने केली पाहिजे. तुम्ही परमेश्वरासमोर कसे वागत आहात, मंडळीमध्ये तुम्ही कसे वागत आहात हे दिसून येतं. पण व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही कसं वागत आहात याची खात्री काय तुमचं अंतःकरण तुम्हाला देत आहे? तुमचं मन तुमच्याविषयी
साक्ष देत आहे. शास्त्र असं म्हणतं, जर माझं मन मला दोषी ठरवत आहे तर प्रभू समोर उभं राहण्यास मला काय आहे? धैर्य आहे. माझं मन माझ्याविषयी साक्ष दिलं पाहिजे. लोक तर कुणी साक्ष देईल. कदाचित तुमचं दुष्ट मन तुमच्याविषयी साक्ष देईन तुम्ही चांगले आहात, पण तुमचं सात्विक मन तुमच्याविषयी साक्ष देणार नाही. दुष्ट मन साक्ष देईल, तू खूप देवासाठी केलं. आजही लोक म्हणतात आम्ही देवासाठी एवढं केलं. काय केलं? फक्त प्रार्थना केल्या, 10-20 रुपये दानार्पणामध्ये टाकले, एखाद्या टायमाला सेवकाला तुम्ही जीव घातलं, प्रार्थना केली, उपवास केला, लय झालं का? दुष्ट मन तुमच्याविषयी साक्ष दे, पण सात्विक मन त्याच लोकांविषयी साक्ष देतं जे परमेश्वरासमोर निष्कलंक आचरण करतात आणि देवाचं वचन ते तंतोतंने पाळतात. प्रियानो, लक्षात ठेवा, यशायाचं पुस्तकाचा 38वा अध्याय वचन 1 पासून 3 पर्यंत. यशायाचं पुस्तक 38वा अध्याय वचन 1 पासून 3 पर्यंत. त्या समयी हिजकिया आजारी पडून मराव्यास टेकला, तेव्हा आमोजाचा पुत्र यशिया संदेश त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराण्याची निर्वाह कर, कारण आता तू मरणार, जगणार नाही. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना त्याने केली. तो म्हणाला, हे माझ्या देवा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या नजरेमध्ये जे चांगलं तेच मी करीत आलो आहे, याची आठवण कर. अशी मी तुला विनंती करतो. किती सुंदर आहे. पहिलं कष्टाचं स्मरण, नंबर 2 विनंतीचं स्मरण, नंबर 3 दान दशमांशचं स्मरण, आणि नंबर 4 तुमच्या सात्विक जीवनाच्या आचरणाचं आठवण. हे कधी घडतं माहीत आहे? तुम्ही भजनं गायल्यानंतर, तुम्ही जगासाठी उपक्रम केल्यानंतर नाहीये. तुम्ही ज्यावेळेस सर्वस्व देवाला संतोषाने द्यायला सुरुवात करता आणि मरेपर्यंत त्याच्यामध्ये खंड पडू न देता प्रामाणिकपणे ती धाव पूर्ण करता, त्यावेळेस या साऱ्या गोष्टीचं स्मरण, त्यावेळेस या साऱ्या गोष्टीची आठवण परमेश्वर स्वर्गामध्ये काढतो. हिजकियाला देवाचा निरोप आला की हिजकिया तू मरणार. आपल्या घराची सावरासावर कर. आता तुझ्या घरात ही जबाबदारी कोणाला तरी तू दे. तुझ्या सेवेची जबाबदारी कोणाला तरी तू दे. तुझ्या व्यवहाराची जबाबदारी कोणाला तरी तू दे. तुझ्या कष्टाची जबाबदारी कोणाला तरी तू दे. तुझ्या अनेक व्यवहाराची, अनेक प्रकारच्या योजनेची जबाबदारी तू कोणाला तरी दे, कारण तू आता खास मरशील. एवढं ऐकल्यानंतर तो आजचा धार्मिक नव्हता. जसे आजचे लोक एखाद्या घरात मृत्यू पावल्यानंतर देवाला दोष देतात. देवाला समजत नाही का? देवाला कळत नाही का? देवाला बरं करता आलं नाही का? देवाला उठवता आलं नाही का? देवाला हे करता आलं नाही का? त्या काळचा हिजकिया असा धार्मिक नव्हता आजच्यासारखा. तो वचनाप्रमाणे धार्मिक होता. हे फक्त दिसण्यापुरते धार्मिक आहेत जे देवाला दोष देतात. प्रभूला सारं कळतं. जर प्रभूला तुम्हाला निरोपच द्यायचा आहे तर प्रभूच्या योजना अलग अलग आहेत. कधी स्वर्गदूत पाठवतो, कधी दर्शन तो देतो, कधी वचनाद्वारे तो शिकवतो, कधी प्रगटीकरणाद्वारे तो शिकवतो, कधी कुठल्या मार्गाने तुम्ही केलेल्या सात्विक कामाची प्रशंसा करण्यासाठी परमेश्वर काहीतरी प्लॅन तुमच्याविषयी आखतो आणि मग तुम्हाला तो कळवतो की तुझ्या कष्टाचं स्मरण, तुझ्या विनंतीचं स्मरण, तुझ्या दान दशमांचं स्मरण आणि तुझ्या सात्विक आचरणाचं स्मरण स्वर्गामध्ये केलं आहे. प्रत्येक कल्पना त्याच्याजवळ आहे.
मग हिजकियाला त्याचा निरोप देण्यासाठी सुद्धा परमेश्वराला पर्याय दुसरा वापरावा लागला आणि त्याला असं म्हटलं, हिजकिया तू मरणार आहे. जसाही त्याने निरोप ऐकला, तो आजच्या धार्मिक लोकांसारखा देवाला त्याने दोष दिला नाही. तो आपल्या घरामध्ये गेला. आपल्या घराच्या खिडक्या ज्या यरुशलेमेच्या दिशेने होत्या त्या भिंतीकडे त्याने तोंड केलं आणि आपलं डोकं त्याने आपल्या पायामध्ये गुडघ्यामध्ये त्याने लीन आणि नम्र त्याने केलं आणि अतिशय परमेश्वरासमोर तो झुकला. अतिशय तो मनस्वी रडला आणि रडत असताना तो एकच देवाला म्हणतो, देवा मी तुझ्यासमोर कसा वागलो? मंडळीसमोर नाही, कुटुंबासमोर नाही, विश्वासणाऱ्यासमोर नाही, जगासमोर नाही, प्रभू मी तुझ्यासमोर कसा वागलोय याची आठवण कर. बस. मला लोकांची प्रशंसा नको आहे, मला लोकांचं सर्टिफिकेट नको आहे, मला लोकांची शाबासकी नको आहे, मला लोकांचं प्रमाणपत्र नको आहे. मला प्रभू तुझ्याकडून उत्तर हवं आहे. आणि मग बायबल सांगतं, आमोदाचा पुत्र यशया त्याला मरणाचा संदेश देऊन त्याच्या घरातून निघून जात नाही. तोच ही प्रार्थना केल्यानंतर परमेश्वराचा निरोप पुन्हा त्याच्याकडे आला आणि त्याला पुन्हा सांगितलं, जा यशया, हिजकियाला जाऊन सांग मी तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलेला परमेश्वर आहे. कशामुळे त्याला 15 वर्षाचं बेनिफिट मिळालं? पश्चाताप केला म्हणून, पाप कबूल केले म्हणून, तो रडला म्हणून नाही. उभ्या आयुष्यात देवाच्या नियमशास्त्रासमोर, उभ्या आयुष्यात देवाचा संदेश ऐकल्यापासून, कधी लक्षात ठेवा, जेव्हापासून मी देवाचा संदेश ऐकला तेव्हापासून माझ्या जीवनाचा श्वास बंद होईपर्यंत माझ्या जीवनाचं कर्तव्य आहे की मी माझ्या देवासमोर सात्विक वागावं. हिजकियाने तेच केलं. उभ्या आयुष्यात नियमशास्त्रासमोर तो सात्विकपणे वागला. ज्या वेळेस देवाचा निरोप त्याच्याकडे संदेश त्याच्याद्वारे येत होता त्यावेळेस त्याने आपल्या आचरणामध्ये बदल केला. आपलं आचरण त्याने सुधारलं, आपली कृती त्याने सुधारली, आपला विश्वास त्याने सुधारला, आपलं नीतिमान जीवन त्याने सुधारलं आणि देवाच्या वचनाला दोष लागू नये याची काळजी त्याने घेतली. माझ्याकडून परमेश्वराचा सन्मान बंद पडू नये, माझ्याकडून परमेश्वराचा सन्मान कमी होऊ नये, माझ्याकडून परमेश्वराचा सन्मान बंद पडू नये, आचरणाच्या द्वारे त्याने त्याची काळजी घेतली. आणि म्हणून बायबल सांगतं, परमेश्वराला त्याची प्रार्थना ऐकावी लागली. परमेश्वराला त्याची प्रार्थना ऐकावी लागली. वॉल्यूम कमी. ज्यावेळेस परमेश्वर अशी प्रार्थना ऐकतो त्यावेळेस उत्तर येतं, त्यावेळेस उत्तर परमेश्वराकडून येतं. सेवकाच्या द्वारे परमेश्वर उत्तर देतो. परमेश्वर उत्तर हे देतो, जा तुझं आयुष्य मी वृद्धिगंध करणारा परमेश्वर आहे, तुझी आयुष्याची मर्यादा मी वाढवणारा परमेश्वर आहे, तुझ्या बरकतीची सीमा वाढवणारा मी परमेश्वर आहे, तुला यश, बरकत, शांती, भरपुरी, आनंद, समाधान मी करणारा परमेश्वर आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनात या गोष्टीची आठवण होणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा माझ्या प्रियानो, प्रेषितांचे कृत्य 20वा अध्याय वचन 35 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं, घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता आहे. आज आम्ही देवाकडून साऱ्या गोष्टी घेतो, पण आम्ही आमच्या केलेल्या कराराच्या जीवनात प्रामाणिक राहत नाही. आम्ही घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता मानली पाहिजे. का? कारण बायबल याविषयी असं बोलतं प्रियानो, जर तुम्ही परमेश्वराचा सन्मान सर्व देऊन केल्यावरती देव तुमच्यासाठी काय करतो अशा अनेक आशीर्वादाची रेलचेल परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये करेल. तुमचं अन्नधान्य,
तुमची काठवट, तुमची टोपली, तुमची कमाई, तुमचं काम, तुमचं सर्वस्व देव आशीर्वादित त्यावेळेस करेल. अनेक वचनं मला तुम्हाला सांगायला आवडेल प्रियानो. ज्यावेळेस तुम्ही सर्वस्व संतोषाने द्यायला शिकता, त्यावेळेस योएलच्या पुस्तकामध्ये वाचू नका, मी तुम्हाला घरी जाऊन वाचा किंवा ज्यावेळेस मेसेज ऐकताना तुम्ही हे वचनं काळजीपूर्वक ऐका की योएलचं पुस्तक याचा 2रा अध्याय वचन 24 पासून 26 पर्यंत एक आशीर्वादाची रेलचेल त्या ठिकाणी असं म्हणतं, कदाचित देव मागं वळेल आणि तुमच्यासाठी पाठीमागं आशीर्वाद ठेवून जाईल का नाही याची प्रचिती तुम्ही पहा. दुसरी गोष्ट असं म्हणतं, स्तोत्रसंहिता 132 वचन 1 मध्ये तुमच्या कष्टाचं स्मरण परमेश्वर करेल. प्रेषितांची कृत्य 10 अध्याय वचन 4 मध्ये जसं आता आम्ही कर्नल्याच्या बाबतीत ऐकलं की त्याची आठवण काढणारा तो परमेश्वर आहे, तिथंही मला तुम्हाला सांगू द्या, आज या सर्व गोष्टीने देव तुमची सर्व आठवण काढेल. प्रियानो, आज नीतिमान जगण्याचा निश्चय करा आणि विशेष करून परमेश्वराचा सन्मान कसं करायचा याची काळजी घ्या. विशेष करून दान, दशमांश, विशेष भेट या गोष्टीची कमीपणा चर्चमध्ये नसावं याची आम्ही काळजी घेतली पाहिजे. म्हणून यशाच्या पुस्तकामध्ये आम्ही सर्वप्रथम वाचलं 3ऱ्या अध्यायामध्ये वचन 7 मध्ये असं म्हणतं, मी दुरुस्ती करणारा परमेश्वर नाही. आज दुरुस्ती करणारे गॅरेज जगामध्ये आहेत, हॉस्पिटल जगामध्ये आहे, अनेक पर्याय जगामध्ये आहे. तिथं जाऊन देव म्हणतो तुम्ही दुरुस्त व्हा, रिपेअर व्हा. अजून एक असं स्थान आहे की जिथं तुम्ही रिपेअर होऊ शकता, दुरुस्त होऊ शकता, ते नाव आहे चर्च. पण परमेश्वर कधी दुरुस्त करेल, परमेश्वर कधी नीट करेल, परमेश्वर कधी चांगलं करेल, ज्यावेळेस त्याच्या भंडारामध्ये अन्न असेल त्यावेळेस. तुम्ही तुमचा दशमांश, तुम्ही तुमचं दान, तुम्ही तुमची विशेष भेट, तुम्ही आपल्या द्रव्याने आणि उत्पन्नाच्या प्रथम फळाने ज्यावेळेस तुम्ही मनापासून परमेश्वराचा सन्मान करता, त्यावेळेस परमेश्वर रोगमुक्त तुम्हाला करेन. आणि मग परमेश्वर तुमच्या कष्टाचं स्मरण करेन, परमेश्वर तुमच्या विनंतीचं स्मरण करेन, परमेश्वर तुमच्या दान दशमांचं स्मरण करेन आणि परमेश्वर तुमच्या सात्विक आचरणाचं स्मरण करेल. म्हणून या दिवसामध्ये परमेश्वराचा सन्मान करायला शिका, म्हणजे परमेश्वर तुमची आठवण काढेल. या दिवसामध्ये कदाचित विसरला असताना प्रभूचा सन्मान करणं, कदाचित परमेश्वराची आराधना करणं विसरला असताल, कदाचित परमेश्वराला देण्यासाठी तुम्ही विसरला असताल, कदाचित परमेश्वराच्या घरात अन्न तुम्ही विसरला असताल. लक्षात ठेवा, ही वेळ तुमचं घर रिपेअर करण्याचं नाही, ही वेळ खाणं पिणं करण्याचं नाही, ही वेळ साठवण्याची नाही, ही वेळ उपभोग घेण्याची नाही, तर ही वेळ प्रभूचं भंडार भरण्याची वेळ आहे. प्रभूच्या भंडारामध्ये आपली उपजीविका घेऊन या. परमेश्वराच्या घरात आपला दशमांश, आपली विशेष भेट, आपलं अर्पण, आपलं उत्पन्न प्रभूच्या भंडारात प्रामाणिकपणे आणायला शिका. म्हणजे माझा देव आकाश कपाटे खोलून तो तुमच्यासाठी आशीर्वाद वर्षावितो की नाही याची प्रचिती पहा. आणि परमेश्वराचा सन्मान करण्यात कधी हलगर्जीपणा करू नका, कधी हायगाई करू नका, कधी कमीपणा करू नका. कारण ज्याचा तुम्ही सन्मान करत आहात तो कोणी माणूस नाही आहे, तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे, ज्याच्याकडून तुम्हाला यश आणि बरकत मिळत आहे. म्हणून या दिवसामध्ये स्वतःला परमेश्वराचा सन्मान करायची सवय लावा, म्हणजे माझा देव तुम्हाला सन्मानाने आणि आशीर्वादाने भरेल. हे यासाठी सांगत आहे की प्रभूची इच्छा आहे की तुम्ही तृप्त असावं, प्रभूची इच्छा आहे की तुम्ही समृद्ध असावं, कुठल्याच प्रकारचं कमीपणा तुमच्या जीवनामध्ये नसावा.
तर सदोदित परमेश्वराकडून असलेली बरकत आणि भरपुरी तुमच्या घरामध्ये, तुमच्या व्यवहारामध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या उठण्यामध्ये, तुमच्या बसण्यामध्ये, तुमच्या चालण्यामध्ये, तुमच्या व्यवहारामध्ये परमेश्वराची बरकत दिसून यावी. आणि परमेश्वर तुमच्याबरोबर आहे हे दिसून येण्यासाठी परमेश्वरासमोर परमेश्वराचा सन्मान करायला शिका. म्हणजे माझा देव तुमच्याही कष्टाचं, तुमच्याही विनंतीचं, तुमच्या अन्नधान्याचं, तुमच्या शेतीवाडीचं, तुमच्याही सर्व रोजंदारीचं, तुमच्या सर्व गोष्टीचं परमेश्वर स्मरण करेल आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. आमेन.